मित्रांनो, मी धुरंधर मूवी पाहिली आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपले लोक किती असहज आहेत. की असहज म्हणजे किती लवकर गोष्टी विसरतात. ते किती विसरभोळे आहेत आपले लोक आपल्या भारतामधले. म्हणजे तुम्ही बघा, भारतावर पाकिस्तानने एवढे हल्ले केले आहेत, एवढे आतंकवादी हल्ले केले, तुम्ही पाहिलं असेल. त्या धुरंधर मूवीमध्ये पण दाखवलेले आहे असेच अटॅक जे केलेले आहेत, आणि त्यांनी कशा प्रकारे अटॅक केलेला आहे, कशी त्यांची मेंटॅलिटी आहे, म्हणजे पूर्ण एक्सपोज केलेलं आहे पाकिस्तानला धुरंधर मूवीमध्ये. तर मला एक गोष्ट इथे तुम्हाला सांगायची होती की लोक किती लवकर विसरतात आपले अटॅक. म्हणजे तुम्ही पहा, 2001चा पार्लमेंटचा अटॅक त्यांनी त्या धुरंधरमध्ये दाखवलेला आहे. नंतर तुम्ही 26 अकराचा अटॅक बोला पाकिस्तानी जो केलेला आहे तो पण इथे दाखवलेला आहे त्यांनी. तुम्ही लांब गेला जाता, आताच 6 महिन्यापूर्वी का 5 महिन्यापूर्वी आपला पहलगाममध्ये अटॅक झालेला. लोक किती लवकर विसरलेत. मित्रांनो, आताचा जो युवा वर्ग आहे किंवा युथ आहे त्याला सय्यारा मूवी बघायला जायचं आहे, त्याला सय्यारा मूवी बघून रडायचं आहे त्याला. पण त्याला देशाबद्दल ज्या मूवी आहेत किंवा देशाबद्दल जे चाललंय ते त्याला बघायचं नाही. हे असं चाललंय. तुम्ही बघितलं असेल, धुरंधरवरनं बरेच कंट्रोवर्सी पण चालले. बाकीच्या देशांमध्ये त्याला बॅन पण केलेलं आहे. मला वाटतं पाकिस्तान, तुर्किस्तान असे काही देश आहे यामध्ये बॅन केलेलं आहे. कारण ती खरी गोष्ट दाखवलेली आहे ना पाकिस्तानला एक्सपोज केलेला आहे. आणि आपल्या जे देशामधले पण काही लोक आहेत ते पण बोलतात की ही मूवी बॅन व्हायला पाहिजे, कारण पाकिस्तान देश असा नाही. तुम्ही बघा, आपल्या इकडचे लोक खातात आणि तिकडचे गाणे गातात, असे लोक पण आहेत काही. तुम्ही न्यूज पाहत असेल. तर मला एक सांगायचं आहे की जी खरी गोष्ट आहे ती लोकांना चुकते. धुरंधरमध्ये एक डायलॉग पण आहे की भारताचा पहिला दुश्मन हा भारतच आहे, भारतातील लोक आहे जी पाकिस्तानला सपोर्ट करतात किंवा मदत करतात. दुसऱ्या नंबरला तर पाकिस्तान येतो. आणि एवढं पाकिस्तानला एक्सपोज केलेलं आहे की त्या मूवीमध्ये पाकिस्तान कसा आतंकवाद वाढवतो, कसा आतंकवादला प्रेरणा देतो, त्याबद्दल सगळी माहिती आहे त्याबद्दल. आणि एवढी भारी मूवी आहे, तुम्ही बघायला जाऊ शकता. त्यामध्ये अक्षय खन्ना आहे, परत संजय दत्त आहे, रणवीर सिंग आहे. एवढे मोठे मोठे कलाकार असून अक्षय खन्नाची एवढी तारीफ होते, कारण त्याने ऍक्टिंग एवढी भारी केलेली आहे. आणि बलुस्तानचा तो लीडर आहे, खूप भारी आहे, मजा आली बघायला.